काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ते आज रविवारी महाआरती जे आहे ते या ठिकाणी करण्यात आहे। सध्या मी उभी आहे दादर या परिसरात आणि याच ठिकाणी हनुमान मंदिर जे आहे याच ठिकाणी हनुमान मंदिरचा जवळ देखील महाआरती जे आहे ते या ठिकाणी होणार आहेत आणि ह्या महाआरतीमध्ये उद्धव ठाकरे असतील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे असतील, अन्य काही नेते जे आहे ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। ही महाआरती जे आहे ते अयोध्या मंदिराचे लुटी विरोधी याच संदर्भात ही महाआरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आत्ताचे दृश्य जर आपण आम्ही तुम्हाला दाखवलं तर तुम्ही सध्या बघू शकता, इथे दादर या परिसरात काही बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे। या बॅनरमध्ये असं देखील लिहिलेत की गर्व से कहो हम हिंदू है। सगळ्या लोकांना आव्हान सुद्धा केलेत की तुम्ही या महाआरतीमध्ये सहभाग व्हा आणि या ठिकाणी या आरतीमध्ये येऊन या लुटी विरोधी जे चाललेत त्या विषय संदर्भात इथे येऊन सहभाग व्हा। आत्ताची दृश्य जर आम्ही तुम्हाला दाखवलं तर पोलिसांच्या संदर्भात पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन तैनात झाले आहे। पोलिसांची यंत्रणा सुद्धा इथे दिसते। जर मी तुम्हाला अजून पुढे दाखवली तर हनुमान मंदिर आहे। हनुमान मंदिरच्या जवळच एक मंडप जे आहे ते या ठिकाणी स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि ह्याच ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ते पार पडला जाईल आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आता तयारी जी आहे ते सुरुवात झालेली आहे। आणि अजून जर आपण पुढे गेलात तर हनुमान मंदिरकडे जर आपण पुढे गेलात तर मंदिराकडे ह्याच ठिकाणी एक आरती जे आहे ते केली जाईल आणि हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की किती लोक या ठिकाणी येत आहेत। कारण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे सगळे जेवढे हिंदू लोक आहेत त्यांना सुद्धा आव्हान केले की सगळे इथे या ठिकाणी यावं आणि हे जे आरती होणार आहे ते याच्यामध्ये सहभाग व्हावं। ह्याच्यासाठी आज आरती जे आहे ते होणार आहेत। आपण इथे बघू शकता किती लोक जे आहे ते आता उपस्थित झाले आहेत। लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत। पंडित जे आहे तेही आपण बघू शकता, ते खूप लांबवरून प्रवास करून इथे आले। ते अशी चित्र या ठिकाणी आता सध्याच्या परिस्थितीवर दिसते आणि जर बघितलं तर हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे की या महाआरतीमध्ये किती लोक उपस्थित राहतील। महाआरती संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी महेश सावंत जे आहे या ठिकाणी उपस्थित आहे। सर, काय सांगणार आहोत? या ठिकाणी महाआरतीच्या आयोजन जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। राम राज्य व्हावं तर श्रीरामाचं मंदिर, भव्य मंदिर व्हावं यासाठी पूर्ण भारतवर्षातले सगळेच नागरिक उत्सुक होते। प्रत्येकाने सहकार्य केलं। बाळासाहेबांनी तर हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेबांनी तर पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली की जी दंगल झाली किंवा बाबरी तोडण्याची जबाबदारी स्वीकारलेली, त्यावेळी भाजप किंवा हिंदू परिषदवाल्यांनी कोणी जबाबदारी स्वीकारली नाही। अशा वेळी सुद्धा शिवसेनेने ज्यावेळी मंदिर होणार त्यावेळी 1 कोटीचा निधी चा चेक दिलेला। अशा पद्धतीने जर लोकांच्या लोकभावनेतनं राम मंदिर झालं आहे तर त्याची जबाबदारी पूर्ण श्रेय जर मोदी सरकार घेत असतील तर जो काही आता उपद्रव झाला आहे, म्हणजे लोकांनी 10 पैसे होऊ दे किंवा 10 लाख होऊ दे किंवा 10 करोड होऊ दे, परंतु लोकांनी आपल्या श्रमातून दिलेलं आहे त्याचा विनियोग किंवा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे। स्वतःचं घर बांधण्यासाठी किंवा स्वतःचा बंगला बांधण्यासाठी, म्हणजे मी आजच्या पेपरला वाटलं तो मिश्रा म्हणून कोणीतरी स्वतःचं घर पण त्याच्या पैशातनं बांधून घेतलं। जर असं सगळं करत असेल तर हा राम भक्तांचा मोठा घोर कुचेष्टा आहे किंवा अपमान आहे आणि ज्यांनी
श्रीरामाच्या नावाने राज्य घेतलं आहे केंद्रात राज्यात, त्यांना लोकांना आरसा दाखवायला पाहिजे. हे फक्त निवडणुकीपुरता श्रीरामाचं किंवा कोणाचं तरी नाव घेतात, शिवाजी महाराजांचं नाव घेतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मनात काही नाही, यांच्याबद्दल आदर नाही, काय भक्ती नाही, काय नाही, फक्त दिखावा करून टाकतात. तो दिखावा त्यांचा चेहरा आरशासमोर दाखवण्यासाठी आजची ही रामरक्षा आंदोलन आहे किंवा महाआरती आहे. आजच्या या सभेमध्ये किती लोक उपस्थित राहणार आहे आणि कोण कोण नेते प्रामुख्याने उपस्थित राहतील? साधारण मुंबईतले सगळेच आमदार उभे राहणार, उपस्थित राहणार आहे. शिवसेना नेते, उपनेते मुंबईत जेवढे अवेलेबल शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, उपनेते सगळेच उपस्थित राहणार आहे. त्याशिवाय रामभक्त किंवा शिवभक्त मोठ्या प्रमाणात इथे येणार आहे. जवळजवळ 10,000 12,000च्या दरम्यान येणार आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की ते लोक हिंदू लोकांसाठी काम करतायत आणि म्हणूनच अयोध्याचं एवढं मोठं भव्य मंदिर सुद्धा बांधण्यात आलेलं आहे. काय सांगणार आहे? अयोध्येचं मंदिर होण्यासाठी तर पूर्ण भारतातनं सगळ्यांनी शुभेच्छा दिले. अटलजींना तिथे अटक झाल्याबरोबर एकमेव नेता होता ज्यांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्र बंद करायचे होते, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. मग बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे राम मंदिर करण्यामागे. त्यामुळे आमची सुद्धा लोकभावना हीच आहे की आम्हाला मंदिर पाहिजे होतं, तो मंदिर झाला, पण तो मंदिर झाल्यानंतर मंदिराच्या पैशाचा दुरुपयोग चाललाय, त्याच्या विरोधात आहे. हे होते आपल्यासोबत नेते, शिवसेना नेते महेश सावंत आणि जितेश नागोटकरसह मी ब्रेना सोनी, LS मराठी, मुंबई.